मैना किती गोड हसतेस तू. तुला माहितीये तुझे आई बाबा किती आसुसले तुझं हे हास्य बघायला. आता यापुढे असंच हसत राहायचं आणि अजिबात काळजी करू नकोस. त्या दोघांनाही आम्ही नक्की शोधून काढू. गुन्हा कधीही लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही. सेट म्हणाले आता 1 आणि 2 ऐवजी आपण त्यांना X आणि Y असं म्हणू. मॅडम ही जी X व्यक्ती आहे ती मजबूत बांध्याची आहे. त्या व्यक्तीच्या हातात कड किंवा घड्याळ या दोन्हीपैकी एक काहीतरी वापरतो. ती व्यक्ती प्यायलेली होती जेव्हा ती व्यक्ती नयनाच्या जवळ गेली. त्यानंतर त्याच्या उजव्या गालावरती मस आहे आणि बोलताना भाऊ असं बोलतो. हा वाय किरकोळ बांध्याचा आहे. अंगाला उग्र वास येतो. प्यायलेला होता आणि तोत्रे बोलतो. पण अंगाला उग्र वास कसला वास येत असेल ते शोधून काढू आपण मनाने. कारण शोधलं की सापडताच. मॅडम या दोघांच्यात ना एक कॉमन फॅक्टर आहे. एक तर दोघं हलकट आहेत आणि दोघांनी बी वंगाळ सवय दारू प्यायची. दारू दारूवरून आठवलं ते ट्रेन मध्ये ना कुठल्या तरी बार बद्दल काहीतरी बोलत होते. आज परी बार मध्ये थांबलो आणि आपली गाडी सुटली. अरे गाडी सुटली तर सुटू दे. परी मिळाली ना. नाही 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 मला जाऊ द्या. नाही शांत हो. आम्ही आहोत. आम्हीच आहोत तुझ्या आजूबाजूला. आता अजिबात घाबरायचं नाही. शांत. सिट बंडू. ते दोघं आधीपासून डब्यात होते याचा अर्थ कामणचे आधी कुठल्या तरी स्टेशनवरती चढले असणार. तुम्ही एक काम करा. आधी कुठल्या गावात परी नावाचा बार आहे का ते शोधून काढा आणि चौकशी करा.